आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताचेर आम्ही नव्या गोवा मराठी अकादमीचे उद्घाटन किंवा सुरवात करूया असो एक आमचेरूच बंधन घालून घेतलेलें. आणि म्हाका सांगपाक आज आनंद दिसता की सगळे सोपस्कर हे पूर्ण जाल्यात. गोवा मराठी अकादमी जी एडवॉक कमिटी निर्माण केल्ली तीच एडवॉक कमिटी आमी फुडल्या काळा खातीर घेतल्या. ह्या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत आसात. की ही गोमंतक मराठी अकादमी पणजी किंवा परवरीमध्ये केंद्र असं असणार नाही. त्याच्या तालुक्यावर अशा प्रकारचे केंद्र असतील आणि हा निधी तालुकावर असणारी ही जी केंद्र आहेत ती खर्च करतील. आणि या तालुक्याच्या केंद्रामध्ये पुन्हा गावामध्ये मराठी अभ्यास केंद्र जे आहेत की आमची अशी इच्छा आहे की काही मुलं या गोव्यामधील जे आहेत की ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे पण त्यांचे पालक त्यांना इंग्रजीमध्ये पाठवतात पण त्यांना मराठीवर प्रेम आहे. असे मराठीची ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या परीक्षा, मराठी बोलता येणं लिहिता येणं ही जी कौशल्य आहेत त्यासाठी जिथं आम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी अभ्यास केंद्र सादर होते. ज्या वेळार माय भाषे खातीर गरज पडटली तेन्ना धांवन येतलो म्हूण मराठी अकादमीचो अध्यक्ष अनिल सामंत उलयलो. कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट न बाळगता आर्थिक कारभार शुद्ध सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोव्यामध्ये असणाऱ्या इतर भारतीय भाषांना जवळ घेऊन त्यांचा कुठल्याही प्रकारचे त्यांना संघर्ष न करता गोमंतकामध्ये पुढच्या पिढीसाठी एक नवं भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि त्या संदर्भातील जे काही कार्यक्रम आहेत ते वेळच्या वेळी आपल्याला कळवले जातील. वेळ पडल्यार मराठी अकादमीचो अध्यक्ष अनिल सामंत राजीनामो दिवन भारतीय भाषा सुरक्षा मंचा वांगडा येतलो असो विश्वास मंचाच्या वांगड्यांनी उक्तायला. अतिशय सज्जन म्हणूनच अनिल सामंत ओळखले जातात. त्याच पद्धतीने ते तिथे वागलेले आहेत असं मला वाटतं आणि ते योग्य वागणूक आहे असं मला वाटतं. वी आर सो कॉन्फिडंट अबाउट इट. ज्या वेळेला त्यांच्याकडे ती जबाबदारी, ज्या वेळेला असा कॉन्फ्लिक्ट येईल ना त्यावेळेला अनिलराव सामंत हे खात्रीपूर्वक हे कायम भारतीय भाषा सुरक्षा मंचाबरोबरच असतील हा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे आणि त्याच पद्धतीने ते राहतील. म्हणूनही कदाचित ते आज तिथे बोलले नसतील. कारण विरोधात बोलायचं, मुख्यमंत्र्यांची बोला आहे प्रेस कॉन्फरन्स, त्या विरोधात त्यांनी औचित्यभंग केला नाही एवढंच मी आता सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.